नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी प्रभू तळासे आपल्याला भागीदारी हे चॅप्टर घेतो आहे। तर भागीदारी सर्वप्रथम समजून घेऊ, भागीदारी म्हणजेच काय। भागीदारी म्हणजेच असं, जर कुठलाही भांडवल, कुठलाही धंदा, कुठलाही व्यवसाय जर चालू करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्याच्यामध्ये काही गुंतवणूक करावी लागते। म्हणजे आपल्याला गुंतवणूक केली तर आपण तो धंदा चालू करतो। तर त्या गुंतवणुकीमध्ये कुठलीही गुंतवणूक म्हणजे भागीदारी हा जर चॅप्टर घेत असेल तर दोघा मिळून, तिघा मिळून, 10 मिळून, 5 मिळून, कितीही जण मिळून जर आपण चालू केलेलं आहे त्याला भागीदारी करणे असं म्हटलं जातं म्हणून। तर भागीदारीचा तुमच्या समोर प्रश्न दिसते आहे। भागीदारी आपण बघू 1 ते 2 मध्ये किंवा 5 ते 10 जणांमध्ये जे गुंतवणूक होते त्याला आपण भागीदारी म्हणूया। जसं की इथं म्हणतात 2 मित्र ए व बी यांनी एक व्यवसाय एक धंदा चालू केला। त्याच्यामध्ये त्याने 3:5 अशी गुंतवणूक केली। 3:5 म्हणजे त्यांचं प्रमाण टाकलं आहे गुणोत्तरामध्ये। तर आपल्याला 3:5 या प्रमाणात भांडवल गुंतवून सुरू केला। तर त्यांनी वर्षाशेवटी म्हणजे वर्षाच्या शेवटी त्यांना नफा मिळाला। झालेला नफा आहे 6,320 रुपये नफा। तर बी चा वाटा किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर आता बघा, ज्याच्यामध्ये सरळ असं आहे की यांना वर्षाच्या शेवटी 6,320 रुपये नफा झाला आणि गुंतवणूक यांनी यांच्यात केली, प्रमाणात केली। त्यांचं गुणोत्तर आहे 3:5 अशी गुंतवणूक केली। म्हणजेच एका गुंतवणुकीमध्ये 3 भाग हे ए चे आहे, 5 भाग हे बी चे आहे। मग यांनी मिळून किती मिळून यांचा हे जे गुंतवणूक भाग केले आहे, तर ही गुंतवणूक भागामध्ये करू कारण की ही गुणोत्तरामध्ये दिला आहे। मग हे भाग यांची बेरीज जर केलं तर किती येतात 8, म्हणजे यांचे एकूण 8 भाग झालेले आहे। मग त्यांना वर्षाच्या शेवटी 6,300 रुपये मिळाले। म्हणजेच हा ए चा वाटा आहे आणि हा बी चा वाटा आहे। तर याच्यामध्ये जर एकूण भाग जर बघितले तर 8 भाग पडत आहे आणि आपल्याला बी चा वाटा काढा म्हणताय। म्हणजे 5 आहे, 5 भाग आहे आणि वर्षा शेवटीच नफा झाला आहे 6,320 रुपये। तर बी चा नफा किती म्हणजे 5 भाग बी चे किती आहे तर ते आपल्याला रुपयामध्ये मिळणार। तर बघू, याला जर सोडवलं तर 8 चा भाग जाते 8 साठी 56, 63 मध्ये नाही जात तर त्याच्या पहिल्याची संख्या घेतली 8 साठी 56। तर 56 मधले हे घेऊ 60 आहे तर ते 4 आणि हे 3 हे होणार 7। 720 मध्ये जर 8 चा भाग दिला तर 8 9 72, 8 9 72 उरता एक 0 लिहून घेऊ। मग आपल्याला मिळते 5 गुणिला 790। जर 5 नी 790 ला जर गुणलं तर गुणून बघू, 5 0 0, 5 9 45 चे 5, 7 चे दिले 4, 7 5 35, 35 आणि 4 ते होणार 39। म्हणजेच आपल्याला मिळाले किती बी चा नफा म्हणजे बी चा वाटा। तर सरळ बी चा वाटा आपल्याला 3,950 रुपये मिळाले। पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे। म्हणजे कुठलंही आपल्याला ए चा वाटा, बी चा वाटा जर काढायचं असेल तर त्यांचं जर प्रमाणात देऊन असेल तर त्याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करा, किंवा एखादी भांडवल दिली असेल त्या भांडवला आपण काय करा गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करा। तर ऑलरेडी आपल्याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलेला आहे। सरळ मांडणी केली, त्यांचा वाटा, मग ते रुपयाची नफा दिलेला आहे असं उत्तर आपल्याला कळावं लागते। आपण पुढचं उदाहरण बघू सेम अशा टाइप मध्ये, पण त्याच्यात गुंतवणूक असलेली त्याच्यात राहणार। ज्याच्या पूर्वीचं उदाहरण होतं त्याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसलं की या पूर्वीच्या उदाहरणामध्ये आपल्याला एक गुणोत्तरामध्ये मांडणी दिसली ए व बी ची। तर याच्यामध्ये याच्यामध्ये सरळ आपल्याला गुंतवणूक ही मिळते रुपयामध्ये। जर ए नी 4,500 रुपये मिळवले आणि बी ने 5,400 रुपये गुंतवून सुरू केला, एक व्यवसाय गुंतवून सुरू केला। मग वर्षा शेवटी त्यांना 1,21,000 रुपये हा काय मिळाला नफा मिळाला। तर ए चा वाटा किती, याच्या पूर्वीच्या मध्ये आपण बी चा वाटा काढला होता आणि त्याच्यामध्ये गुणोत्तराचं प्रमाण दिलेलं होतं। पण याच्यामध्ये सरळ भांडवल दिलेले आहे म्हणून मी लिहितो भांडवलाची गुंतवणूक किती आहे तर ती आहे 4,500। ही ए ची आहे आणि बी ची आहे 5,400। इतकी गुंतवणूक आहे। याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करू तर ही दोन्ही
झिरो कटतील, मग 45 आणि 54 मध्ये भाग गेला पाहिजे. तर कुठल्या संख्येचा भाग जाते? सारखा. तर सारखा 9 चा जाते, 9 5 45, 9 छक्क 54, म्हणजे 5/6 आपल्याला गुणोत्तर मिळालं सरळ सरळ. मग आता हे गुणोत्तर मिळालं आणि याच्यामध्ये ए चा वाटा विचारला आहे आणि वर्षाखेरीस नफा, याला नफा किती झाला आहे? तर नफा 1,21,000 इतका नफा झालेला आहे. तर आपल्याला ए चा वाटा म्हणजे ए, आता आपल्याला भाग बरोबर आहे प्रमाणात गुणोत्तरामध्ये टाकल्यामुळे हे झालं 5 भाग, याचे भागले 6 भाग. यांना एकूण भाग किती झाले? तर यांची बेरीज जर केली तर आपल्याला एकूण भाग मिळतो. तर एकूण भाग किती झाले? मग 5 अधिक 6 हे किती झाले? 11. म्हणजे एकूण 11 भाग आहेत. तर किती आहेत? 11 भाग. कशाच्या मध्ये? नफ्यामध्ये, 1,21,000 मध्ये. मग आपल्या त्याच्यापैकी ए चा वाटा किती? तर ए चे वाटा किती आहे? 5. मग एकूण भाग किती झाले? 11. ए चा वाटा आहे 5 आणि यांना एकूण वर्षाखेरीस नफा किती झाला? तर 1,21,000 रुपये यांना नफा झाला. म्हणजेच बी ए चा वाटा किती आपल्याला काढता येणार. मग ए चा वाटा काढायचा असेल तर 11 चा भाग देऊन देऊ आपण 121 मध्ये. 121 मध्ये जर 11 चा भाग दिला तर 11 एक 11. आता इथे किती उरतात? 1. इथे 1 उरतो, हा 1 म्हणजे 11. सरळ सरळ भाग देऊन बघू, सरळ सरळ आहे 11 121. 11 एक 11, उरले किती? 1. 11 एक 11 आणि इकडे 5 गुणिला हे 000 याच्या डोक्यावर लिहून घेऊ म्हणजेच 11,000. म्हणजेच आपल्याला 5 चा जर गुणाकार 11 मध्ये केला, 11 5 55, 3 0 लिहून घेऊ. म्हणजेच हे झाला ए चा वाटा. ए चा वाटा असं उत्तर काढायचं आहे. जर आपल्याला पर्याय क्रमांक 3 उत्तर दिसते आहे. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की एखादं उदाहरण काढायचं असेल तर जर भागीदारीचं कुठलंही उदाहरण सोडवायचं असेल तर ही भागीदारी दोघा किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींशी होते. मग ते भांडवलामध्ये असेल किंवा गुणोत्तरामध्ये असेल तर ते या पद्धतीनं काढायचं आहे. जर याला जर पुन्हा दुसऱ्या, जसं की आता याच्यामध्ये काळ नाही आला म्हणजे सरळ सरळ वर्षा शेवटी हा शब्द दिला आहे. तर काही गुंतवणूक काही महिन्यासाठी करतात, काही जण काही वर्षासाठी करतात, ते आपण बघू. बघा तिसरं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे. तर याच्यामध्ये ए ने 4,000 रुपये 5 महिन्यांसाठी गुंतवले, बी ने 3,000 रुपये 4 महिन्यांसाठी गुंतवले. तर एका व्यवसायात गुंतवले तर त्यांना एकूण नफा किती मिळाला? 1,600 रुपये झाला. तर ए चा वाटा किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपण भांडवल बघू. भांडवल, आता हे भांडवल ही कशात आहे? रुपयामध्ये आहे. भांडवल कसं आहे? रुपया. मग ए चा किती आहे आणि बी चा किती आहे ते बघू. ए चा किती आहे? 4,000 रुपये आणि बी चा किती आहे? 3,000 रुपये. त्याच्यानंतर यांनी महिन्यासाठी महिना बघू. महिने, त्याला मुद्दत म्हणू. मुद्दत सरळ सरळ मुद्दत बघू. ती मुद्दत किती दिवसासाठी आहे? तर त्यांची मुद्दत ए नी 5 महिन्यासाठी केली आणि बी नी 4 महिन्यासाठी केलेली आहे. सर्वप्रथम बघू आपल्याला काय करायचं आहे, याला गुणोत्तरामध्ये, भांडवलाला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करावं लागेल. गुणोत्तराला कन्वर्ट करायचं ज्या उजव्या आणि डाव्या म्हणजे गुणोत्तराच्या दोन्ही बाजूचे जे काही झिरो आहे ते कटणार. आणि तर बघितलं 4 5 3 4 म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार? नफ्याचे गुणोत्तर मिळतात. नफ्याचे गुणोत्तर. नफ्याचे गुणोत्तर किती मिळाले? 4 गुणिला 5 केले तर 20 आणि 3 चौक 12 म्हणजे आपल्याला 20/12 असं गुणोत्तर मिळालं. हे जे नफ्याचे गुणोत्तर मिळाले हे भाग मिळाले. ए चा भाग 20 आहे, बी चा भाग 12 आहे. याच्यामध्ये पुन्हा कुठल्या संख्येचा भाग जाते? म्हणजे दोन्ही संख्येत कुठल्या संख्येचा भाग जाते? तर दोन्ही संख्येत 2 चा भाग जाते. 2 चा भाग जात असेल तर 2 चा भाग दिला तर इथे 10 मिळते आणि इथे 6 मिळते. ठीक आहे. मग हे 10 भाग ए चे झाले, बी चे किती झाले? गुणोत्तरामध्ये जर आपण कन्वर्ट केलं गुण्याचं तर बी चे 6 भाग झाले. मग आता एकूण भाग, यांचे एकूण भाग म्हणजे यांची बेरीज जर केले तर आपल्याला 16 भाग मिळतात. 16 भाग मिळतात. मग हे 16 भाग मिळाल्यानंतर यांना वर्षाखेरीस नफा किती झाला?
तर तो नफा झाला आपला सरळ सरळ 1600 रुपये. मग 1600 रुपये नफा झाला. एकूण भाग किती होते तर ते 16 भाग होते. आणि काळाचा कोणाचा ए चा वाटा. मग ए चा वाटा किती भाग 10 भाग झाले आहे. मग 10 आपण लिहून घेऊ आणि त्यांना वर्षा एखेरीस नफा झाला. नफा तो 1600 रुपये झाला. म्हणजेच आपल्याला जर याला सोडवलं तर आपल्याला ए चा वाटा आपल्याला मिळतो. ए चा वाटा 16 एक 16 म्हणजे 1 झालं सरळ सरळ. मग 10 गुणिला इथे 100 होणार. मी 100 घेतो आहे. मग 10 एक 10 आणि 2 0 म्हणजेच आपल्याला हे सरळ सरळ उत्तर क्रमांक 4 आपल्याला दिसते आहे. 1000 रुपये आपल्याला नफा झाला. म्हणजे ए चा वाटा किती तर 1000 रुपये. जर बी चा वाटा विचारला असता बी चा वाटा विचारला असता ए चा वाटा 1000 रुपये आहे. बी चा वाटा काढायचा असेल तर बी च्या ठिकाणी बी चा वाटा किती आहे 6 आणि एकूण भाग किती आहे 16. म्हणजे बी चे भाग 6 आणि 16 हे एकूण भाग आहे गुणिला त्यांना वर्षा एखेरीस दोघांना नफा किती झाला 1600 रुपये. मग याला जर भाग दिलं तर काय होणार 6 एक 16 एक 16 म्हणजे इथे 100 म्हणजे 6 गुणिला 100 म्हणजे 600 रुपये. हे कोणाचा आहे बी चा वाटा आहे. बी चा वाटा. जर ए व बी दोघांना जर विचारलं प्रश्न असा पण येऊ शकते. प्रश्न बघा ए व बी यांचा वाटा किती इथं न देता सरळ सरळ असं विचारलं की ए व बी चा वाटा किती असं जरी काळा म्हटलं तर आपण ए अधिक म्हणजे ए चा वाटा अधिक बी चा वाटा जर केलं तर आपल्याला ए चा वाटा किती मिळाला तर ए चा वाटा आपल्याला सरळ सरळ ए चा वाटा 1000 रुपये मिळाला. तर मी इथे 1000 रुपये लिहितो. आणि बी चा वाटा किती मिळाला 600 लिहून घेऊ. तर आपल्याला सरळ सरळ टोटल किती मिळाली 1600 म्हणजे यांचा नफा 1600 आहे. तर आपल्याला 1600 दिलेला आहे. ए चा वाटा आणि बी चा वाटा यांची बेरीज केली तर 1600 मिळतात. म्हणजे ए चा वाटा आपल्याला 1000 मिळाला आणि बी चा वाटा 600 मिळाला. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये काय आलं भांडवल आलं ते भांडवल गुणोत्तरामध्ये असो किंवा गुंतवणुकीमध्ये असो तर ती गुंतवणुकीमध्ये या उदाहरणामध्ये दिलेली आहे. तर आपल्याला काय करावं लागलं याला भांडवलाला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करावं लागलं. आणि मुदत दिली होती म्हणजेच काळ काही महिन्यासाठी काही काळासाठी काही वर्षासाठी. ही दिलेली मुदत ही 4 महिन्याची होती बी ची आणि ए ची 5 महिन्यासाठी होती. मग याला जर सोडवलं म्हणजे आपण हे जे गुणोत्तराचा गुणाकार केला या दोघांची भांडवल आणि मुदतीचा तर आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळालं. नफ्याचं गुणोत्तर मिळाल्यानंतर ए चा वाटा आणि बी चा वाटा कशा पद्धतीने काढता येईल हे आपण बघितलं. म्हणजे अशा टाईपचे उदाहरणं आपल्याला येतात तेव्हा यही पद्धत वापरून सोडवू शकता. जर याला पुन्हा फास्ट मध्ये सोडवायचं असेल तर इथल्या इथे कॅल्क्युलेशन करू शकता. जसं की हे 3 0 हे 3 0 कटले हे झाले 20 आणि 3 गुणिला 4 महिन्यासाठी गुंतवणूक केली. सर्वप्रथम महिने सारखे आहेत बघा. महिन्यामध्ये असेल तर महिन्यामध्ये जर हा महिन्यामध्ये असेल आणि दुसरी बी ची गुंतवणूक वर्षासाठी असेल तर वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यानंतर त्यांचा गुणाकार करा. 4 आणि हे 3 4 त्रिक 12 होणार आणि हे 20 झाले. या दोघांचा जरी केला म्हणजे जर कुठल्या संख्येचा भाग जात असेल का पुन्हा बघा 20 मध्ये जर 2 चा भाग दिला तर आपल्याला 10 मिळतात आणि 12 मध्ये 2 चा भाग दिला तर आपल्याला 6 मिळतात. म्हणजे नफ्याचं गुणोत्तर काय मिळतात 20 म्हणजे 10 6 मिळतात. 10 6 हे नफ्याचं गुणोत्तर मिळत आहे. मग सरळ सरळ म्हणजे हे आपले झाले एकूण भाग. मग यांची भाग म्हणजे किती 16 म्हणजे 16 एकूण भाग झाले. जी काही गुंतवणूक केली त्याच्यामध्ये याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं म्हणजे ए चे 10 भाग आणि बी चे 6 भाग असं झालं. आणि आपल्याला म्हटलं की ए चा वाटा किती. ए चा वाटा किती म्हटल्यानंतर आपल्याला सरळ सरळ त्यांचा गुण्यात जेवढी काही गुंतवणूक केली त्याचा आपल्याला नफा मिळाला. ए चा विचारू बी चा विचारू म्हणजे 1600 याच्यामध्ये ए चा वाटा बी चा वाटा तुम्ही सरळ सरळ काढू शकता. ए ला ठेवू शकता किंवा बी ला पण इथं ठेवू शकता आणि तुम्ही त्याचं उत्तर सहजरित्या पटकन काढू शकता. सर्वप्रथम त्या उदाहरणाची आकलन येणं सर्वात महत्वाची आहे. ते उदाहरण एक वेळा समजलं का तुम्ही सहजरित्या लवकरात लवकर तुम्ही सोडवू शकता. हे उदाहरण बघा. या उदाहरणामध्ये बरेचशा मुलांना पेचात पडणारे प्रश्न पडतात. हे शॉर्टकट मध्ये किंवा पटकन विदिन सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता. कशा पद्धतीने सोडवू शकता ते बघा. जर 720 रुपये ए व बी यांना अशा प्रमाणे वाटले की अशा प्रमाणे वाटायचे आहे की
ए ला व ए ला बी च्या 2/7 पट, म्हणजे याचा अर्थ काय होते, ए ला बी च्या 2/7 पट म्हणजेच काय, म्हणजे 2/7 पट म्हणजेच काय, ए ला हे याच्यामध्ये कन्फ्युजन होते, म्हणजेच ए बरोबर 2 तर बी बरोबर 7 अशा पटीत होते, म्हणजेच 2/7 या गुणोत्तरामध्ये मांडणी केली जाते. मग आता ही रक्कम मांडल्यानंतर ए ला किती रक्कम मिळाली असा प्रश्न विचारला, तर ए ला किती रक्कम मिळाली, सरळ सरळ आहे, ते 2 आहे, ते ए आहे, आणि 7 आहे, ते बी आहे. तर आपल्याला ए चं गुणोत्तर काढा म्हटल्यानंतर, म्हणजे ए ला किती रक्कम मिळत आहे हे काढा म्हटल्यानंतर सरळ सरळ ए चा 2 वाटा आहे, म्हणजेच यांना एकूण भागात कन्वर्ट करावा लागेल. तर एकूण भाग किती होत आहे, 2 आणि 7 हे किती होत आहे, 9 भाग पडत आहे. किती भाग पडत आहे, 9 भाग पडत आहे. त्याच्यापैकी जर ए ला 2 भाग गेले, 9 पैकी 2 भाग केले, म्हणजेच ए चा वाटा घेऊ आपण, ए ची रक्कम किती ते बघू, म्हणजे 9 भागामधून जर 2 भाग, म्हणजे आपल्याला रक्कम सरळ सरळ काढता येते. किती रुपये दिले होते, 720 रुपये दिले होते. सरळ सरळ 9 8 72, म्हणजे 2 गुणिला 80 बरोबर 8 दुने 16, म्हणजे 160 रुपये. हे कोणाचं आहे, तर ए चे 160 रुपये आहे. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्या पूर्वीचे जे उदाहरण होते, तुम्हाला सरळ सरळ रक्कम दिली होती, ए ची रक्कम, बी ची रक्कम, पण याच्यामध्ये तसं दिलं आहे का, नाही. सरळ सरळ 120 रुपये या दोघांना देऊन दिले. हे घ्या, तुम्हाला 720 रुपये तुम्ही घेऊन घ्या, पण तुम्हाला 2/7 पट वाटायचे आहे. 2/7 पट वाटायचे आहे, म्हणजेच 2 पट कोणाला मिळणार, 720 पैकी ए ला मिळणार, आणि 7 पट कोणाला मिळणार, ते बी ला मिळणार. मग आता प्रश्न असा विचारला का ए ला किती रक्कम मिळाली, तर ए ला रक्कम मिळाली 160. तर आता बघा याच्यामध्ये 160 रुपये आले, म्हणजे 160 म्हणजे किती भाग, हे 2 भाग ना, ए चे 2 भाग. मग एक भाग म्हणजे किती, याचा एक भाग म्हणजे किती, 80 होणार. याचा एक भाग म्हणजे 80. मग 80 गुणिला जर 9 केले, 8 9 72, आणि हा 0 म्हणजे 720 जशाचे तसे आले. म्हणजे 2 भाग हे बी चे 2 भाग म्हणजे 160. आणि जर आता याच्यातले 7 भाग म्हणजे किती, जर 7 भाग कोणाचे आहे, बी चे आहे. 7 केलं आपल्याला जर काढायचं असेल तर 7 भाग म्हणजे किती, 80. एक भाग झाला, आपल्याला 7 भाग पाहिजे आहे. 7 0 0 7 8 56, म्हणजे 560 जे आहे बी चा वाटा राहील. 560 रुपये हे कोणाचे राहील, तर बी चे राहील. ए चे किती आहे, तर 160 आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फास्ट काढू शकता. सर्वप्रथम ते समजणं महत्वाचं आहे, उदाहरण त्याच्यानुसार काढू शकता.